नमस्कार. इझी आयुर्वेदा फॉर यू विथ डॉक्टर रुचा या पॉडकास्टमध्ये मी तपस्या नेवे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही विचार करत असाल खूप दिवसानंतर हे भेटायला आले आम्हाला, पण खरं तर ना मलाच बरं वाटत नव्हतं. अहो काय सांगू तुम्हाला, कधी मळमळ, कधी जळजळ, कधी डोकेदुखी, अगदी हैराण झाले होते मी महिनाभर. शेवटी डॉक्टर रुचांना गाठलं. आज ते आपल्याशी गप्पा मारणार आहेत याच विषयावर. डॉक्टर रुचा, खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार. 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 आत्ता मी जे सांगितलं ते खरं तर दर 5 माणसानंतर 4 माणसं तरी हे सांगतातच की आम्हाला हे होतं आहे. बरोबर. ही नेमकी सगळी कसली लक्षणं आहेत? काय झालं असतं नेमकं त्यांना? आत्ता तू जी सगळी लक्षणं जी म्हणालीस ती सगळी ॲसिडिटीची लक्षणं आहेत. आपण ॲसिडिटी म्हटलं की ही लक्षणं पहिले डोळ्यासमोर येतात. म्हणजे डोकं दुखतंय, मळमळतंय किंवा डोकं दुखतंय, उलटी होते आणि हे सगळं चक्र चालू राहतं. म्हणजे ते न थांबणारं असं ते चक्र असतं. एकदा चालू झालं की ते होतच राहतं. आणि आयुर्वेदानुसार ह्याला अम्लपित्त असं म्हणतात. बरं. म्हणजे आयुर्वेद काय म्हणतो की आयुर्वेदामध्ये कसं आहे, आपल्या शरीरामध्ये 3 दोष असतात, वात, पित्त आणि कफ. तर पेशंटना काय वाटतं, हा पित्त दोष म्हणजेच ॲसिडिटी का? तर तसं नसून पित्त दोष हा आपल्या शरीरासाठी गरजेचा तर आहेच, पण जेव्हा हा पित्त दोष खूप जास्त प्रमाणात आपल्या शरीरात वाढतो, विकृती निर्माण करतो, तेव्हा आपल्याला अम्लपित्ताचा त्रास व्हायला लागतो. आणि हा अम्लपित्तामध्ये अम्ल हा जो शब्द आहे तो काय दाखवतो, तर पित्ताचा अम्ल हा गुणधर्म वाढलेला असतो. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये ॲसिडिटीची सतत निर्मिती व्हायला लागते आणि एवढं याचा अतिशय जास्त प्रमाणात त्रास व्हायला लागतो. पेशंट्सना हळूहळू डोकेदुखी म्हणजे मायग्रेनसुद्धा व्हायला लागतं आणि ह्याची कॉम्प्लिकेशन्स हळूहळू वाढायला लागतात. रात्री झोपलं, सकाळी उठलं तरी छातीत जळजळ होत असते पेशंट्समध्ये आणि त्यांना डोळ्यासमोर कधीकधी अंधेरी येणं, फ्लोटर्स येणं ह्याचे सुद्धा प्रॉब्लेम्स होत असतात. आणि ॲसिडिटी होण्याच्या आधी त्यांना सतत करपट ढेकरा यायला लागलेल्या असतात आणि ह्याच्यासाठी ते रासायनिक औषधं घेत असतात. अँटासिड्स सतत घेतली जात असतात. काय होतं अँटासिड्स घेतल्याने नेमकं आपल्या शरीरात, तर आपल्या शरीरात फक्त पित्त सप्रेस केलं जात असतं आणि त्यामुळे ह्याचं सारखं सतत सप्रेशन होत राहिल्यामुळे सारखं सतत आपण ज्याला दाबत राहिलो तर नंतर जाऊन ते कुठेतरी त्याचा स्फोट होतोच. सो त्यामुळे त्याच्यानंतर मग तो आपल्याला त्रास व्हायला लागतो. म्हणून मग पित्त कसं कंट्रोलमध्ये ठेवलं गेलं पाहिजे ह्यासाठी सुद्धा आयुर्वेद काम करत असतं आणि लाँग टर्मपर्यंत हा त्रास आपल्याला नंतर झालाच नाही पाहिजे. आपली जी डिपेंडन्सी आहे ती कुठल्याही रासायनिक औषधांवर नसली पाहिजे. कारण का सततच्या रासायनिक औषधांमुळे आपल्याला गॉल ब्लॅडर स्टोन्ससुद्धा होऊ शकतात किंवा अल्सर्ससुद्धा होऊ शकतात. म्हणून ते वेळेवर टाळणं गरजेचं असतं. कधी कधी गरज असते, आपण एखादं अँटीबायोटिक घेतलेलं असतं, रासायनिक औषध घेतलेलं असतं, त्याच्याबरोबर ही औषधं घ्यावीच लागतात. हां, मी तेच विचारणार होते, कारण डॉक्टर सांगतात की ॲसिडिटीची एक गोळी तुम्ही घ्या या औषधांबरोबर. बरोबर. पण मग ती तेव्हा घ्यायची की नाही घ्यायची? ती तेव्हा घेणं गरजेची असते, पण त्याच्याबरोबर बाजूला डॉक्टरांनी लिहिलेलं सुद्धा असतं की 7 दिवसच घ्यायची आहे. तसं न करता पेशंट्सना काय वाटतं, मला बरं वाटलंय तर मी पुढेही हे कंटिन्यू ठेवू शकते. सो ते लॉंग टर्म पर्यंत घ्यायला लागतात आणि लॉंग टर्म यूज ऑफ एनी अँटासिड्स इज बॅड. असं नाही आहे की तुम्ही जेव्हा गरज आहे, खूप जास्त त्रास होतोय तेव्हा ती घेतली, पण ती सतत म्हणजे रोज. काही पेशंट्स काय करतात, अगदी ॲसिडिटी होऊ नये ह्यासाठी रोजच रासायनिक औषधं घेत असतात. तर ती चुकीची बाब आहे आणि त्याच्यावर त्यांनी वेळेवर आहाराचं पण लक्ष देणं गरजेचं आहे. जर त्यांनी आहार सुधारला, त्यांच्या शरीरामध्ये पित्त वाढण्याचं जे प्रमाण आहे ते जर कमी झालं तर त्यांना हा त्रास सारखा होणारच नाही. पण याच्यासाठी काळजी काय घ्यायची? कारण ॲसिडिटी ही कुठल्याही गोष्टीमुळे होऊ शकते, म्हणजे अनेक गोष्टी कारणीभूत असतात. बरोबर. त्याची नेमकी काय कारणं असतात, कारण का होते ॲसिडिटी? सो आयुर्वेद काय म्हणतं, तर आयुर्वेद काय म्हणतं की ॲसिडिटी आपल्याला कधी होईल, अम्लपित्त होऊ शकतं, तर अध्यशन अनशन आपण जसं बघतो. अध्यशन म्हणजे काय असतं की आपण भूक लागली आहे आणि तरी खाल्लं नाही तरी आपल्या शरीरामध्ये वात वाढणार आहे. आता भूक लागली नाही आहे आणि तरी खाल्लं तरी त्रास होणार आहे. बरोबर. सो हे दोन्ही एकत्र त्यांनी नीट घेणं गरजेचं आहे. किंवा आधीचं अन्न पचलंच नाहीये आणि तरी आपण खात असू
तरी आपल्याला त्रास होणार आहे. हो. सो अध्याशन, अजीर्णाशन, अनशन, उपवास म्हणजे काय की दिवसभर काहीच खाल्लेलंच नाहीये तर वातप्रकोप आणि पित्त प्रकोप हा आपल्या शरीरात होणारच असतो. सो ह्यासाठी ही कारणं असतात. त्याचबरोबर विरुद्ध आहाराचं सेवन जास्त करणं, म्हणजे जसं आपण कसं म्हणतं की आपण दुधामध्ये जर लिंबू पिळलं तर ते दूध फाटतं का, तर हे कॉम्बिनेशन चुकीचं आहे म्हणून हा संयोग घडून येत असतो. तसंच आपल्या शरीरातही होत असतं. आपण जर चुकीचा संयोग खाल्ला तर आपल्याला त्यापासून साईड इफेक्ट्स होणार आहेत आणि त्रास देणार आहेत, ॲसिडिटी होणार आहेत, त्यामुळेही होत असतं. तसंच त्यानंतर आपण जेव्हा बघतो तर रात्रीचं जागरण हे ॲसिडिटीचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. ज्या पेशंट्समध्ये आम्ही बघतो की त्यांना रात्री झोप लागत नाही आहे, त्यांना सकाळी उठल्यावर ॲसिडिटीचा त्रास हा नक्की होत असतो. म्हणजे सकाळी उठल्यावर त्यांना डोकं दुखत असतं. हे जेव्हा जाणवायला लागतं की त्यांना कळत असतं पण तरी झोप पण येत नाही आहे. सो फक्त पित्तावर ट्रीटमेंट न घेता पहिले त्यांनी झोप येण्यासाठी ही औषधं घेणं गरजेची असतात. सो त्यामुळे एकदा शांत झोप लागायला लागल्यावर मग त्यांना वरचेवर पित्त होतच नाही. त्याचबरोबर जंक फूड, आजकाल जंक फूडचं प्रमाण वाढलेलं आहे. बाहेरचं अन्न खाणं, हॉटेल्सचं जे फूड आहे ते घेणं, त्याचबरोबर पॅक्ड फूड जी आहेत ती खाल्ल्यानेही आपल्याला ॲसिडिटी होऊ शकते. त्याचप्रमाणे आजकाल अल्कोहोल आणि स्मोकिंगचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे आणि त्यामुळेही ॲसिडिटी होत असते. स्ट्रेसशी सुद्धा रिलेटेड असते. आपण म्हणतो ना म्हणजे हरी, वरी आणि करी ह्यामुळेही ॲसिडिटी वाढत असते. हरी म्हणजे कसं कुठेतरी जाण्याची सतत घाई असते तर त्यामुळे ही ॲसिडिटी होत असते. करी म्हणजे आपण म्हणतो ना की एखादं स्पायसी फूड एकदम खाल्लेलं आहे तर त्यानेही ॲसिडिटी होत असते. आणि वरी म्हणजे सतत चिंता करत राहणं. सो हे एक महत्त्वाची कारणं जी आहेत की ही अशी आहेत. काही आजारांमध्ये ॲसिडिटी हे लक्षण म्हणून पण दिसून येत असतं. म्हणजे आजाराचं लक्षण आणि नंतर होणारा आजार हा म्हणजे मायग्रेन असतो एखाद्याला. सो हे आफ्टर म्हणजे पहिलं लक्षण असतं आजाराचं. सो त्याच्यात वेळेवर ट्रीटमेंट घेणं खूप गरजेची असते आणि त्याच्यावर तुम्ही आहाराचं नियोजन नीट करणं. विहार म्हणजे तुम्ही उन्हात गेल्यावर पण काही पेशंट्सना लगेच डोकं दुखायला लागतं, त्याला अर्धशिशी असं आपण म्हणतो. का होतं, तेव्हा त्यांचा जो कफाचा लेअर असतो वरचा तो पातळ होत असतो आणि त्यांना ती पटकन डोकं दुखायला लागत असतं. सो त्यामुळे सुद्धा हा त्रास होत असतो. पित्त वाढतं सूर्याच्या उष्णतेमुळे, त्यानेही त्यांना त्रास व्हायला लागतो. सो अशी अनेक कारणं असतात की ज्याने पित्ताचा आपल्याला त्रास होत असतो. आणि पित्त हे आपल्या शरीरात प्राकृतावस्थेत असेल तर ते आपल्या शरीरातलं प्रत्येक पचनाचं काम करतं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये एखादा आपण अन्न ग्रहण केल्यानंतर त्याचं पचन होऊन ते एनर्जी कन्वर्ट करणं हे पित्ताचं महत्त्वाचं काम आहे. आणि ते जर बिघडलंय तर आपली कुठलीच पचनाची जी आपल्या शरीरामध्ये प्रक्रिया होणार आहे ती कुठलीच योग्य प्रकारे होणार नाही. पचन म्हणजे नुसतं अन्नाचंच नाही तर विचारांचं सुद्धा. म्हणजे आपल्या मनात येणारे किंवा आपल्याला जे थॉट्स येत आहेत त्याचं सुद्धा एक पचन होणं, एनर्जी कन्व्हर्जन होणं गरजेचं असतं. आणि ते होण्यासाठी आपल्या शरीरात पित्त दोष हा योग्य प्रमाणातच असला पाहिजे. तुम्ही आत्ता एवढ्या काही गोष्टी सांगितल्या आहेत की इतकी लक्षणं सांगितली आहेत. एक तर दिवसाच्या सकाळपासून आपण सुरुवात करूया की आपली सगळ्यांची बहुतेकांची सवय असते, म्हणजे माझी पण आहे ही, की सकाळी उठलं की आधी आपण पहिले चहा पितो. बरोबर. आणि नॉर्मली चहामुळे ॲसिडिटी होते. बरोबर. हे तर सगळ्यांचाच अनुभव आहे. म्हणजे आणि जे जास्त प्रमाणात पितात, म्हणजे आम्ही आता आमच्यासारखी माणसं जी असतात ती दिवसातनं 4 वेळा 5 वेळा किती वेळा चहा होऊ शकतो. आणि अनेक अशी माणसं असतात की जी चहाप्रिय असतात. मग त्यांनी काय करायचं, कारण चहा तर सकाळी उठल्यावरती असं बहुतेकांचं असतं की नाही मला पहिला चहा तर पाहिजे. बरोबर बरोबर. मग त्यांनी काय करायचं, कसं असतं ना की लगेच उठल्या उठल्या अनशपोटी आपण चहा घेऊ नये, कारण चहा ॲसिडिक इन नेचर आहे. सो आपल्याला आपल्या पोटामध्ये अल्कलाईन फूड्स पण जाणं गरजेचे आहेत, ॲसिडिक फूड्स पण जाणे गरजेचं आहे आणि त्यामुळे pH व्हॅल्यू ही नॉर्मलला राहील. सो आपल्याला त्याच्यात बॅलन्स ठेवणं गरजेचं असतं. सो सकाळी उठल्या उठल्या आपण डायरेक्ट चहा न पिता रात्री काळ्या मनुका ज्या असतात त्या 10 भिजत घालायच्या आणि सकाळी उठल्यावर पहिलेच आपल्या आहारात ते जाणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण दिवसामधनं 1 ते 2 वेळा चहा घ्यायला काहीही हरकत नसते, पण ते पण प्रमाणात पिणं गरजेचं असतं. जास्त प्रमाणात चहा घेणं हे चुकीची सवय असते. जसं काहींना ऑफिसमध्ये एक
तास झाला, 2 तास झाले की लगेच त्यांना छोटा एक कपभर चहा हवा असतो. तर ती सवय चुकीची आहे, कारण का आपण ऑफिसमध्ये 7 ते 8 तास असतो आणि तेव्हा आपण ते सतत करत राहिलो तर आपले ग्लास वाढत जाणार आहेत आणि ते कुठेतरी कमी होणं गरजेचं आहे. सो दिवसातून 1 ते 2 वेळा चहा घेण्याला काहीही हरकत नसते. सो ते घेऊ शकतात, पण तो नॉर्मली pH व्हॅल्यू मेंटेन करणं गरजेचं आहे. पण या चहाला आता दुसरं ऑप्शन आलंय ग्रीन टी. बरोबर बरोबर. ग्रीन टी आहे किंवा डेटॉक्स टी आहे. तर आता असे चहाचे प्रकार आलेत, मग ते घ्यायचे की नाही? त्याच्याने सुद्धा ऍसिडिटी होते. कसं असतं की काही जणांना ग्रीन टी घेतल्यावर अनेक जणांमध्ये असून दिसून येतं की त्यांना ऍसिडिटी होते, किंवा कोरी कॉफी घेणं, कोरा चहा घेणं ह्यांनी सुद्धा कधी कधी त्यांना ऍसिडिटीचा त्रास होताना दिसून येतो. कारण काय, ते स्ट्रॉंग आहे, डिकॉक्शन आहे. सो त्यामुळे पण ते थोडाफार प्रमाणात कॉन्सन्ट्रेटेड आहे. सो त्यांनी तो त्रास होणं साहजिक असतं. पण हळूहळू जेव्हा आपण रेग्युलर घ्यायला लागतो, मग हळूहळू ते सातम्य व्हायला लागतं आणि मग त्याचा आपल्याला त्रास होत नाही. सो तेव्हा आपण ते करणं गरजेचं असतं की ग्रीन टी शरीरासाठी चांगलं आहे, आपल्या शरीरातून टॉक्झिन्स बाहेर काढण्यासाठी तो हेल्प करत असतो. तसंच शुगर लेवल्स आपल्या बॉडीमध्ये मेंटेन ठेवण्यासाठी सुद्धा ते हेल्प करत असतं. आज अनेक हर्बल टीज सुद्धा आहेत. जसं आपण म्हणतो की बार्ली टी आहे, तर बार्ली आपण म्हणजे 1 चमचा घालायचा, उकळायचा, गरम झालं, 1/4 झालं की ते पाणी आपण घेऊ शकतो 5 वाजता किंवा सकाळी उठल्यावर ती ग्रीन टी पिणं योग्य आहे. येस, घेऊ शकतो, काही हरकत नसते. सो त्यांनी एन्झाईम सिक्रिशन्स आपल्या शरीरातली जी आहेत ती योग्य प्रमाणे व्हायला हेल्प करत असतं. पण एखाद्याला जर त्रास होतोय तर त्यांनी ते अवॉइड करणं गरजेचं असतं. पण व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत, एखाद्याला त्याचा काहीच त्रास होत नाही, ते म्हणतात आम्ही रोज घेतो, आम्हाला ह्याचा काहीही त्रास होत नाही. सो ते असे जे व्यक्ती आहेत ते रेग्युलर घेऊ शकतात, त्याला काहीही हरकत नाही. पण ज्यांना त्रास होतोय, ज्यांची प्रकृती पित्ताची आहे, त्यांनी मात्र हे अवॉइड करणं गरजेचं असतं की ज्याने त्यांना हा त्रास वरचेवर होणार नाही. कारण काय, आयुर्वेद काय सांगतो की कारण गेलं की कार्य हे घडणारच. म्हणजे जर तुम्ही ते रेग्युलर घेताय तर ऍसिडिटी हे कार्य झालं आणि ते घडणारच आहे. करेक्ट. उपवास हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की काही खाल्लं नाही तरी सुद्धा आपल्याला ऍसिडिटी होते. आणि जे उपवासाचे पदार्थ आहेत ते खाल्ले तरी ऍसिडिटी होते. बरोबर. मग आता उपवासाला नेमकं काय खायचं? कारण खूप जणांचं असं मी ऐकलंय की साबुदाणा नाही चालत, शेंगदाणे नाही चालत, किंवा हे खाल्लं की त्रास होतो. बरं, उपाशी राहिलं तरी ऍसिडिटी होते. मग काय करायचं? कसं असतं की लंघन हे आयुर्वेदात सांगितलेलं कधी आहे की जेव्हा तुमच्या शरीरात आमनिर्मिती झालेली असते तेव्हा आपल्याला लंघन हे करणं भागच असतं. म्हणजे तेव्हा तुमच्या शरीरातला जो काही आम आहे, म्हणजे ते अपाचित आहार रस आहे, तो पचलाच नाहीये. सो तो आपल्या शरीराच्या बाहेर जाण्यासाठी लंघन ही चिकित्सा सांगितलेली आहे. पण ती कशी करणं गरजेचं आहे, तर तेव्हा आपण कुठलेही जंक फूड, म्हणजे आता जसं आपण म्हणतोय की उपासाला जर आपण साबुदाणा आणि शेंगदाणा, तर हे कॉम्बिनेशनच पित्तकर आहे. सो त्याने ऍसिडिटी ही होणारच आहे. सो तेव्हा आपण त्यांना काय सांगतो की तुम्ही फळं खाणं जास्त गरजेचं आहे, कारण काय ती अल्कलाईन आहेत. आपल्याला ऍसिडिटी कमी राहण्यासाठी, कारण काय आपण उपास करतोय तर थोड्याफार प्रमाणात आपल्या शरीरात ऍसिडिटीचं प्रमाण हे वाढणार आहे. मग ते कमी राहिलं पाहिजे, त्याच्यात बॅलन्स राहिला पाहिजे, म्हणून फळांचं सेवन त्या काळात करणं जास्त गरजेचं असतं. किंवा आपण म्हणतो की पाणी पिणं किंवा फळं खाणं हे उत्तम त्या काळामध्ये. पण आपलं उपवास आणि लंघन, उपवास हा धार्मिक पद्धतींप्रमाणे आलेला आहे आणि लंघन हे आयुर्वेदाप्रमाणे केलं जातं. सो त्याच्यामध्ये मुगाचं पाणी पिणं, ह्या गोष्टी असतात की ताकही चालतं. सो त्याच्यामध्ये काय असतं की आज आपण डिटॉक्स वॉटर्स जी बघतोय तर ती आयुर्वेदात खूप पूर्वीपासून सांगितलेली आहे की तुमच्या शरीरात साठलेला आम बाहेर काढण्यासाठी तुम्ही काय करणं गरजेचं आहे, हे आयुर्वेदात खूप आधीपासूनच सांगितलेलं आहे. आणि त्याचा वापर आपण आजच्या जीवनात का करणं गरजेचं आहे, तर त्याने आपलं शरीर सुदृढ राहण्यासाठी, शरीरात कुठलेही दोषांचं प्रमाण वाढू नये याच्यासाठी सुद्धा आपल्याला ती हेल्प होत असते. सो असंच असतं की आपण जसं म्हणतो की एक पाणी जर बनवायचं असेल, एखादं डिटॉक्स वॉटर आयुर्वेदाप्रमाणे जर आपल्याला बनवायचं असेल, तर कढीपत्ता, पुदिना हे पाण्यात घालून ठेवायचे रात्री, सकाळी उठल्यावर आपण ते पाणी पिऊ शकतो. सो त्यानेही आपल्याला खूप उत्तम असे रिझल्ट्स मिळत असतात. आणि त्याने डिटॉक्स, म्हणजे जो जुना मळ आहे आपल्या शरीरातून निघालेला नाही आहे, आपली बॉडी फ्लश आउट करू शकली नाही आहे, तो पण बाहेर त्या पाण्यामुळे निघत असतो. सो रेग्युलर ह्याचं सेवन 5 दिवस करायचं, मध्ये ब्रेक घ्यायचा, परत 5 दिवस करायचं, असं सिक्वेन्समध्येही आपण ते करू शकतो.
तुम्ही मगाशी अल्काईन म्हणालात, तर अल्काईन वॉटर आजकाल बाहेर मिळतं. हो. तर त्याचा काही फायदा ऍसिडिटी कमी करण्यासाठी होतो का? ते पण एक प्रकारे पॅक्ड फूडच आलं शेवटी बघायला गेलो तर आपण. सो ते न घेता आपण नारळ पाणी आहे, कोकम सरबत आहे, पण आहे, ही सगळी सुद्धा अल्कलाईन वॉटर्स मध्येच येतात आणि त्याचं सेवन आपण तेव्हा करणं गरजेचं आहे, किंवा अल्कलाईन फूड्सचं सेवन करणं आपण गरजेचं असं. जसं वॉटरमेलन आहे, किंवा आपण म्हणतो की मऊ भात आहे, किंवा ह्याचं जे सेवन आहे हे या काळात आपण जास्त प्रमाणात करणं गरजेचं असतं. गुलकंद आहे, किंवा ज्याने आपल्या शरीराला थंडावा मिळेल, हे आपण करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी तूप हे सगळ्यात श्रेष्ठ सांगितलेलं आहे. पित्तावर तुपासारखं दुसरं कुठलाच उपचार नाही आणि तो करणं आपण गरजेचं आहे. आता हे तूप आपण कुठल्या कुठल्या प्रकारे आपल्या आहारात किंवा नस्य चिकित्सेद्वारे आपण तो यूज करू शकतो. तर सकाळी उठल्यावर आपण काय म्हणतो की 1 ग्लास गरम पाण्यामध्ये 1 चमचा तूप घालून, गाईचं तूप घालून त्याचं आपण सेवन करायचं. बरं. सो त्यांनी काय होतं तर आपला जो जाठराग्नी आहे तो प्रदीप्त व्हायला आपल्याला हेल्प होत असते. की जसं एखाद्या हवन कुंडामध्ये आपण आहुती ही तुपाची देत असतो, तर ती का दिली जाते, तर तो अग्नीचं वर्धन झालं पाहिजे. तर तो अग्नी दिवसभरात जो काही आहार येईल त्याचं योग्य प्रमाणे पचन करेल. नाहीतर अग्नी वाढलाच नाहीये आणि आपण वरून अन्न फक्त देतोय तर त्याचं पचन नीट होणार नाही. म्हणून आपण सकाळी उठल्यावर तूप हे 1 ग्लास गरम पाण्याबरोबर घेऊ शकतो. त्याचबरोबर पोळी, भाकरी ह्या प्रत्येकाला आपण साधं तूप लावून घेणं गरजेचं आहे. कारण काय ते वृक्ष आहार आहे आणि ती वृक्षता कमी करण्यासाठी, त्याला स्निग्धता येण्यासाठी आपण त्याला तूप लावणं गरजेचं असतं. बरेच जण पोळ्यांना तेल लावतात, तर मग ते तेल लावणं योग्य की अयोग्य? तूपच योग्य आहे, तूपच लावणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कसं असतं की सकाळी उठल्यावर मिश्री म्हणजे खडी साखर असते आणि तूप ह्याचं सेवन जर ऍसिडिटीचा त्रास वरचेवर होत असेल तर जरूर घ्यावा. ह्याने लगेच रिझल्ट मिळतो. आणि ह्याने काय होतं, हे तूप झालं म्हणजे ते स्निग्धता देणार आहे, पित्ताचा उष्ण गुण जो आहे तो कमी करणार आहे, तर त्यासाठी पण ते उपयुक्त असतं. आणि त्याचबरोबर आपण काय करायचं, रात्री झोपताना दुधात तूप घालून, हळद दूध आणि हे आपण जसं म्हणतो त्याच्यातच थोडं तूप घालायचं, त्याचंही सेवन आपण रात्री करू शकतो. सो हे झालं की तुपाचं आपण सेवन आपल्या आहारात कसं करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये स्नेहपान सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे काय करायचं असतं तर पहिल्या दिवशी 1 चमचा तूप गरम पाण्याबरोबर घ्यायचं, दुसऱ्या दिवशी 2 चमचे, तिसऱ्या दिवशी 3 चमचे आणि चौथ्या दिवशी 4 चमचे. ह्यानी काय होणार आहे तर आपल्या आतड्यांना आलेली रुक्षता पूर्णपणे जाण्यासाठी हे तूप आपल्याला मदत करतं. आणि चौथ्या दिवशी नंतर स्टूल्समध्ये म्युकस किंवा तुपाप्रमाणे ते दिसायला लागतात, त्याच्यामध्ये तो म्युकस आपल्याला दिसायला लागतो. म्हणजे समजायचं की आपल्या शरीराला एवढं तूप सोसवत होतं. आता ह्याच्यावर आपण नाही घेऊ शकत आणि मग त्याच्यानंतर हळूहळू डोस कमी कमी करत ते तूप थांबवायचं, 1 चमच्यावर यायचं आणि थांबवायचं. सो तुमच्या शरीराची जी स्निग्धता आहे किंवा तुमचं इंडायजेशन होत असेल, अग्निमांद्य होत असेल, अपचन होत असेल, तर त्यासाठी हा उपाय एकदम छान काम करतो. आणि पेशंट्स येऊन आम्हाला सांगतात की आता आमचे मोशन्स म्हणजे क्रॉनिक कॉन्स्टिपेशन असणाऱ्या पेशंट्सना पण ह्याने खूप सुंदर रिझल्ट्स मिळतात. आणि आपल्याला कसं सांगितलं गेलं की हे तूप वाईटच आहे, तुपामुळे कोलेस्ट्रॉल वाढतंय, तर हे कुठेही असं नसून ते आयुर्वेदामध्ये तुपाला, गाईच्या तुपाला खूप महत्व आहे आणि पूर्वीपासून आपल्या शास्त्रामध्ये ते वापरलं गेलेलं आहे. सो त्याचा वापर केल्याने सुद्धा अनेकांना खूप सुंदर असा गुण मिळत असतो. सो हे झालं तूप की जे आपण आहारात कसं घेऊ शकतो. आता आहाराचं प्लॅनिंग कसं करावं, कारण काय कसं असतं की ऍसिडिटीचा जो त्यांना त्रास होतो त्यांच्यामध्ये हळूहळू GERD म्हणजे गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज असाही त्रास व्हायला लागतो. सो GERD आपण त्याला म्हणतो. सो त्याच्यामध्ये काय होतं की रात्री झोपलं की त्यांना पित्त वरवर यायला लागतं. सो काय होतं की जेव्हा ते झोपतात तेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे पित्त घरंगळत पुढे पुढे यायला लागतं. सो स्टमक आपलं जे आहे त्याच्यामध्ये HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं. सो हा पार्ट झाला सगळा आपला डायजेस्टिव्ह सिस्टीमचा. सो आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती आपल्या मुखापासूनच चालू होते, पहिली गोष्ट. सो तिथे आपण काय होतं की सलायवेशन जे असतं ते अन्नातला जो काही स्टार्च आहे
त्याचं डायजेशन करत असतात. आता एखादा पेशंट जर नीट चावतच नसेल तर त्या स्टार्चचं डायजेशन हे पुढे जाऊन होणार नाही. म्हणजे त्याचं डायजेशन हे तिथेच होणं अपेक्षित होतं, ते होत नाही, ते अन्न तसंच पुढे जातं. आता स्टमकमध्ये नॉर्मली मेन 3 एन्झाईम्स असतात. सो एक असतं जे पेप्सिन असतं, एक असतं हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं आणि एक असतं ते म्हणजे म्युकस असतं. असे 3 प्रकारचे एन्झाईम्स असतात. सो त्यातलं जे पेप्सिन जे आहे हे प्रोटीनचं डायजेशन करत असतं. पण त्याला त्या डायजेशन करण्यासाठी एक मीडियमची सुद्धा गरज असते. ते ॲसिडिक मीडियम लागतं, ते म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड. पण हे हायड्रोक्लोरिक ॲसिड इतकं स्ट्रॉंग असतं की जर जे जास्त प्रमाणात वाढलं तर आतून ते जखमासुद्धा करू शकतं. सो ते जखमा न होण्यासाठी हा म्युकस असतो आजूबाजूला, की त्या म्युकसमुळे आपल्याला त्या ॲसिडमुळे कुठलाही त्रास होत नाही. पण आजकाल आपण जे जंक फूड खात आहोत किंवा बाहेरची फूड्स खात आहोत की त्यामुळे हा जो म्युकस तयार होत असतो तो कमी व्हायला लागतो आणि त्यामुळे आपल्याला व्रण व्हायला लागतात. आता हे व्रण भरणं गरजेचं आहे, नाहीतर मग पित्त वरवर येतंय, घशाची जळजळ होते. सो अशा पेशंट्समध्ये आम्ही सांगतो की हा गटचा जो रिफ्लक्स आहे, ॲसिड रिफ्लक्स आहे, तो कमी होणं गरजेचं आहे. सो त्यांना आम्ही रात्री झोपताना एक तर सांगतो की लेफ्ट लॅटरल पोझिशनमध्येच झोपायचं, की पित्त वर येणार नाही. कारण का स्टमकला आणि इसोफेगस जे आहे आपलं म्हणजे अन्ननलिका जी असते त्याच्या खालच्या पार्टला काही स्फिंक्टर्स असतात की जे अन्न स्टमकमध्ये गेल्यावर ते तिथेच राहिलं पाहिजे याच्यासाठी ते पूर्ण बंद होतात. पण कधी कधी हे स्फिंक्टर्स लूज पडतात, त्यामुळे हे पित्त वर यायला लागलेलं असतं. सो कधी कधी ह्याच्यामध्ये आपण ते बघतो की हियाटस हर्निया असंही त्याच्यामध्ये होत असतं, की हर्निएशन होतं, की छोटासा स्टमकचा पार्ट हा तो युसोफेगसमध्ये जायला लागतो, अन्ननलिकेत जायला लागतो. सो हेही चुकीचं आहे, तेव्हा ते नीट होणं गरजेचं आहे. सो ह्यासाठी आपण काय सांगतो की आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स घेणं ह्याच्यासाठी गरजेचं असतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्यांनी औषधं घेणंही गरजेचं असतं. सो ह्या कॉम्प्लिकेशन्स असतात, हळूहळू होत जाणारी असतात, म्हणून वेळेवरच त्याच्याकडे लक्ष द्यायचं. सतत रासायनिक औषधं न घेता वेळेस त्याच्यावर उपाय करणं गरजेचं असतं. कारण तुम्ही आता म्हणालात की मोस्टली बहुतेकांच्या बॅगेमध्ये एक तरी गोळी असते ॲसिडिटीची, की झाला त्रास घे गोळी, झाला त्रास घे गोळी. बरोबर. तर आहारामध्ये तुम्ही सांगितलं की काय काय केलं पाहिजे, पण मग आता जेवताना बऱ्याच जणांना सवय असते की पाणी प्यायचं किंवा जेवल्या जेवल्या खूप ग्लासभर तांब्याभर पाणी पितात खूप जण. बरोबर. तर याच्यामुळे सुद्धा ॲसिडिटी होऊ शकते का? बरोबर. आता कसं आहे, आपल्या शरीरामध्ये अन्न पचन होण्यासाठी पित्त दोष वाढलेला असतो, म्हणजे एन्झाईम्स वाढलेली असतात, म्हणजेच हायड्रोक्लोरिक ॲसिड वाढलेलं असतं. जेव्हा आपण जेवण झाल्यावर पाणी पितो लगेच, तर तेव्हा हे जे काही हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे ते म्हणजे डायल्यूट होऊन जातं. सो ते पचन नीट करू शकणार नाही. म्हणून आपण लगेच जेवण झाल्यावर पाणी प्यायचं नसतं. आणि आयुर्वेदानुसार काय सांगितलेलं आहे की जेवणाच्या आधी अर्धा तास पाणी नाही प्यायचं आणि जेवणानंतर अर्धा तास नाही प्यायचं. सो हे पाळणं का गरजेचं आहे की ह्याच्यामुळे तुमचं एन्झाईम्स जी आहेत ती जास्त सिक्रिशन किंवा ह्याच्यात इम्बॅलन्स होऊ शकतो. तर आपण पाणी कधी घेऊ शकतो, तर जेवताना घोटभर पाणी आपण घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला तहान लागली तेव्हा आपण ठसका लागला तरी आपण त्या वेळात पाणी घेऊ शकतो, त्याला काही प्रॉब्लेम नसतो. पण ज्यांना वरचेवर ॲसिडिटीचा त्रास होत आहे त्यांनी थोडे दिवस तरी लगेच पाणी पिऊ नये. अर्धा तासांनी पाणी पिणं गरजेचं आहे. जेवणाच्या मध्ये मध्ये थोड्याफार प्रमाणात घोटभर पाणी घ्यायला काहीही हरकत नसते. आणि त्याचबरोबर आजकाल कसं असतं की फॅड असतं की 4 ते 5 लिटर पाणी घ्या, असंही फॅड कुठेतरी असतं. पण आयुर्वेद काय म्हणतं की तुम्हाला तहान लागल्यावरच तुम्ही पाणी घेणं गरजेचं आहे. हे तुमचे एक शरीर तुम्हाला सिग्नल देत असतं की तुम्हाला तहान लागली. तुम्ही तेव्हा जे पाणी पिता त्याचं पचन म्हणजे त्याचा निचरा जो आहे तो नीट होत असतो. आपण जर 4 ते 5 लिटर पाणी पितोय, त्याचा निचरा नीट नाही झाला तर ते आपल्या शरीरात तुंबून राहील. कारण का त्यालाही फ्लो आहे. आपण कसं म्हणतो की पाणी तुंबून राहतं, पुढे फ्लो नीट नाही जाते का, ते चोकअप झालेलं आहे आतून. सो ते तसं न होता आपल्याला त्याचा फ्लो नीट टिकवण्यासाठी आपण त्याचं घोटघोट पाणी पिणं गरजेचं आहे. परत असं पण नाही पूर्ण ग्लास पटकन पिऊन टाकला, तसं न करता जेवढा घोटघोट पाणी पिता येईल तेवढं चांगलं असं. बरोबर. आता ह्या ॲसिडिटीमुळे मोशन सिकनेस म्हणजे गाडी लागणं हे जे असतं, तर हाही प्रकार त्यातलाच आहे का?
हा प्रकार त्यातलाच असं न म्हणता ह्याच्यामध्ये नॉर्मली काय होत असतं तर कान, डोळे आणि ब्रेन ह्यांचं कुठेतरी कोऑर्डिनेशन नीट नसतं होत. ओके. सो त्याच्यामध्ये काय होतं, ब्रेनला सिग्नल्स नीट मिळत नसतात आणि त्यामुळे आपल्या पोटावर प्रेशर येतं आणि त्यामुळे मग आपल्याला मळमळायला लागतं. आणि कधी कधी मिझेंट्रिक लिम्फ नोड्स पण स्वेलिंग असतं, लहान मुलांमध्ये बघायला मिळतं की त्यांना स्वेलिंग आलेलं असतं आणि त्यामुळे सुद्धा त्यांना कधी कधी मोशन सिकनेस होत असतो. सो अशा वेळेस काय करणं गरजेचं आहे तर आवळा कॅन्डी असते, एखादा आवळ्याची गोळी असेल तर ती आपण तोंडात ठेवून द्यायची आणि कानात सरळ कापूस घालायचा. सो त्यांचं जे कोऑर्डिनेशन आहे किंवा फ्रिक्वेन्सी आहे ती मॅच नाही झाली आपल्याला, बिकॉज आपली मुवमेंट होत असते बॉडीची आणि तेव्हा तो त्रास व्हायला लागतो. ओके. सो त्यासाठी आपण काय सांगतो की तुम्ही काहीतरी चघळतला की त्याने हे होतं, किंवा लहान मुलांना आम्ही सांगतो की तुम्ही गाडीत बसलात की पहिले झोपून जा, मग तुम्हाला हा त्रास होणार नाही. कारण काय कोऑर्डिनेशनचा प्रॉब्लेम होणार नाही, तुमचा ब्रेन रेस्टिंग पोझिशनवर आहे, मग तुम्हाला त्याचा त्रास नाही होत. सो त्याच्यासाठी सुद्धा आपण सांगत असतो की हे तुम्ही करू शकता. कारण बऱ्याच जणांना पित्ताचा ज्यांना त्रास आहे त्यांना हा त्रास खूप जास्त प्रमाणात बघायला होताना दिसतो. ह्या सगळ्या गोष्टींचे पुढे जाऊन खूप गंभीर परिणाम होतात. तुम्ही 2-3 उदाहरणं त्याच्यात सांगितली. याच्यात महिलांवरती काही वेगळे परिणाम होऊ शकतात का, की त्यांच्या आरोग्यावर किंवा त्यांच्या कसं असतं की महिला म्हटलं ना की ती पूर्ण घराची पूर्ण जबाबदारी तिच्यावर असते. मेनली त्यांचा घरातल्यांचा आहार कसा असला पाहिजे, मुलांचे डब्बे भरणं, सगळ्यांचे डब्बे वेळेवर तयार करून देणं, हे तिची जबाबदारी मेनली असते. तर ती वेळेवर करत असते, पण ते करता करता ती स्वतःला कुठेतरी विसरायला लागते आणि मग त्यांना ॲसिडिटीचा त्रास व्हायला लागलेला असतो. दुपारी झोपणं असेल, दिवास्वाप आपण आयुर्वेदामध्ये म्हणतो, तर त्यांनीही त्रास व्हायला लागलेला असतो. आणि स्त्रियांमध्ये कसं असतं की मेन्स्ट्रुअल सायकलसुद्धा आपली असते. सो तेव्हा त्यांना तो त्रास हा सगळ्यात जास्त जाणवतो, तेव्हा आपल्या शरीरामध्ये मळमळणं किंवा हा प्रकार पण आपल्याला दिसून येत असतो. सो तेव्हा आपल्या शरीरात पित्ताचं प्रमाण वाढलेलं असतं, त्यामुळे पिंपल्स येणं आपण बघतो की मुलींना पाळीच्या आधीच बरोबर पिंपल्स येतात. सो तेव्हा त्यांना शरीरामध्ये कुठेतरी उष्णता, पित्त याचं प्रमाण कुठेतरी वाढलेलं असतं, म्हणून पोटात क्रॅम्पिंग होणं म्हणजे आवळल्याप्रमाणे वेदना होत असतात आणि त्या वात आणि पित्त ह्या दोन्हीमुळे होत असतात. सो अशा पेशंट्समध्ये आपण तन्वीची जी आपली ओपीडी आहे तिथे आपण त्यांना बोलवतो आणि योग्य ती ट्रीटमेंट स्त्रियांना सांगतो. कारण का त्यांना कधी कधी काउन्सिलिंगची सुद्धा जास्त गरज असते, की नुसतं औषधांपेक्षा त्यांना खूप स्ट्रेस सुद्धा जास्त असतो. सो आम्ही त्यांना काय सांगतो की तुमचा स्ट्रेस जरी रिलीज झाला तरी तुमची ॲसिडिटी कमी व्हायला हेल्प होणार आहे. सो ह्या काही गोष्टी असतात की आम्ही त्यांना सांगत असतो. स्त्रियांमध्ये कसं असतं की हेअरफॉलचं प्रमाण पण आपल्याला जास्त प्रमाणात दिसायला येतं किंवा हे प्रमाण हळूहळू वाढायला लागतं. सो त्यांच्यामध्येही ॲसिडिटीचं प्रमाण हे जास्त असं मी म्हणणार नाही, स्त्रिया आणि पुरुष दोन्हींमध्येही त्याचं प्रमाण हे इक्वली बघायला मिळतंय सध्या. असं कोणी नाही आहे की ज्यांना ॲसिडिटी होत नाही आहे. आयुष्यात कधीतरी एकदा तरी प्रत्येकाला झालेलीच असते, प्रत्येकाने ती एक्सपिरियन्स घेतलेली असते. पण आजकालचं लाईफस्टाईल हे खूप बदललेलं आहे आणि त्यामुळे हा त्रास सगळ्यात जास्त होत आहे. सो ह्याच्यावर आपण हे बघताना कुठेतरी असं दिसायला लागलं की लहान मुलांमध्ये सुद्धा ॲसिडिटीचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे डोकं दुखणं, शाळेमध्ये त्यांना आता मोबाईलचं प्रमाण वापर जो आहे तो खूप जास्त प्रमाणात वाढायला लागलेला आहे. स्क्रीन टाइम प्रत्येकाचाच वाढलाय. तेव्हा आपण काय खातोय, काय आपल्या अन्नामधनं काहीच आपल्याला त्याचे जे म्हणजे आयुर्वेद काय म्हणतं की अन्नालाही सत्व रज तम ह्याप्रमाणे आपल्या शरीरावर परिणाम होत असतात. सात्विक आहार घेतलात की त्याने आपलं मन शांत राहणार आहे, सात्विक राहणार आहे. तामसिक आहार घेतला की आपल्या शरीरामध्ये तामसिक गुण किंवा भावना हे वाढायला लागत असतात. सो त्याच्यामध्येही आपण ते मेंटेन ठेवणं ही खूप गरज असते. सो आपण हे पेशंट्समध्ये आपण त्यांना असं सांगत असतो की तन्वीशता ही जी आपली गोळी असते ही सुद्धा ॲसिडिटीसाठी आपण त्यांना सांगतो की अगदी तेवढी घेतली तरी त्याने खूप छान फरक पडत असतो. पण मग ही जी तन्वीशता आहे ही आपण नेहमी चालू ठेवायची की ती डॉक्टरांना कन्सल्ट करून? ती डॉक्टरांना विचारूनच घेणं गरजेचं आहे. ते ॲज अ टॉनिक सुद्धा आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्ती कोणीही घेऊ शकतात, पण तरी सुद्धा ती एकदा वैद्यांना दाखवून, डॉक्टरांना दाखवूनच त्याचं त्यांनी सेवन करणं गरजेचं आहे. त्याचा डोस किती असला पाहिजे, कशी घ्यायची आहे हे त्यांनी एकदा तरी आपल्या ओपीडीला येऊन किंवा आपल्या डॉक्टर्सना दाखवून, तन्वीच्या डॉक्टर्सना दाखवून ते घेणं गरजेचं आहे. बरोबर. आपलं घंटाळीला जे मेन क्लिनिक आहे तिथे ते ओपीडीला येऊन दाखवत असतात.
त्याच्यानंतर योग्य तो नाडी परीक्षण त्यांचं पहिलं केलं जात असतं. नाडी परीक्षणाद्वारे त्यांच्या शरीरात कुठला दोष वाढलेला आहे, कशामुळे पित्त होत आहे, या पित्ताचं नक्की कारण काय आहे ते कारण जाणून त्याप्रमाणे त्यांना ती ट्रीटमेंट कॉम्बिनेशन मध्ये दिली जात असते. कधी कधी पोटच साफ होत नसतं पेशंटचं आणि त्यामुळे सुद्धा त्यांना वरचेवर अपचनाचा त्रास होत असतो. मग त्यासाठी आपण त्यांना पोट साफ होण्यासाठी सुद्धा गोळ्या देत असतो. त्याचप्रमाणे ज्येष्ठ मध हे पित्तावर खूप सुंदर काम करतं. का तर ते म्युकस सिक्रिशन करत असतं शरीरामध्ये. जसं आपण म्हटलं की म्युकस गरजेचं आहे, जे लाइनिंग आहे डायजेस्टिव्ह सिस्टीमचं ते म्युकस आहे आणि तो ते योग्य प्रमाणे सिक्रेट करतं आणि त्यामुळे कुठलेही व्रण तयार होत नाहीत. आणि जर जखमा आपल्या शरीरात कुठेही असतील इंटेस्टाईन्समध्ये, जसं पेप्टिक अल्सर्स आहेत, डिओडेनल अल्सर्स आहेत, गॅस्ट्रिक अल्सर्स आहेत, तर ते भरून येण्यासाठी हे ज्येष्ठमध काम करत असतं. सो त्यासाठी त्याचं सेवन करणं खूप जास्त गरजेचं असतं. त्याचबरोबरमुळे आपण काय म्हणतो की एक चूर्ण आपण बनवून ठेवायला सांगतो की ज्याच्यामध्ये धने 100 ग्रॅम, जिरं 100 ग्रॅम, खडीसाखर 100 ग्रॅम, ज्येष्ठमध 50 ग्रॅम आणि आवळा पावडर 25 ग्रॅम असं हे मिश्रण तयार करून ठेवायचं आणि दिवसातून जेवण झाल्यावर ते 2 वेळा आपण घेऊ शकतो. घ्यायचं की पाण्यातून मिक्स करून किंवा नुसती पावडर, कारण का ती गोड असणार आहे, त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात मिश्री आहे, ती घेतली तरी चालतं, तसं घेतलं तरी चालतं. सो हे जे मिश्रण आहे ते बनवून ठेवायचं आणि जेवण झाल्यावर आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर सब्जा वॉटर सुद्धा घेणं गरजेचं आहे ऍसिडिटीसाठी. म्हणजे आपण जेव्हा ऍसिडिटीची चिकित्सा बघायला जातो तेव्हा आहार पहिला येतो. मग आहारामध्ये काय काय इन्क्लूड करायचं तर सब्जा वॉटर आहे, रात्री भिजत घालायचा सब्जा, सकाळी उठल्यावर दुधाबरोबर किंवा पाण्याबरोबर आपण त्याचं सेवन करू शकतो. त्याचप्रमाणे मखाना सुद्धा ऍसिडिटीवर खूप सुंदर काम करतो. कारण काय आहे, आपल्याला शरीरामध्ये सलायवेशन जास्त प्रमाणात, एखादा मखाना जेव्हा आपण नुसता तोंडात ठेवून ट्राय करून बघायचं, लगेच सलायवेशन खूप जास्त प्रमाणात व्हायला लागतं. आणि ते सलायवेशन जे आहे ते शरीरात वाढलेलं जे पित्त आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, ते डायल्यूट करायला लगेच मदत करतं आणि त्यामुळे मग आपल्याला लगेच बरं वाटतं. म्हणून 5 वाजताची जी वेळ असते तेव्हा आम्ही पेशंट्सना मखाना खायला सांगतो. सो थोड्याफार प्रमाणात तुपात भाजलेला मखाना हा दुधाबरोबर किंवा असं एक कॉम्बिनेशन मध्ये आपण तो घेऊ शकतो. आता त्याचबरोबर गुलकंद हा सुद्धा पित्तशामक आहे. सो तो आपण घ्यायला सांगत असतो की दिवसातून 1 चमचा तुम्ही गुलकंद घेऊ शकता. त्याचबरोबर आपण काय सांगतो की जे तूप आहे ते तूप आणि ज्येष्ठमध याचं चाटण सुद्धा आपण घेऊ शकतो, कारण की ते लगेच पित्त शमन करणार आहे. सो त्याचंही आपण सेवन करू शकतो. आणि आहारामध्ये आहाराचा विचार करताना पित्तकर आहार थोडा आपण कमी करायचा. जसं शेंगदाणे आहेत, मेथी आहे, आलं लसुणाची पेस्ट आहे, गरम मसाले आहेत, ह्याचं प्रमाण आपण आहारात थोड्याफार प्रमाणात कमी ठेवायचं आहे. जोपर्यंत पित्ताचा त्रास होतोय तोपर्यंत 15 दिवस हे बंद ठेवायचं. 15 दिवसाने जेव्हा वाढलेलं पित्त कमी झालंय तेव्हा ह्या गोष्टी खाल्ल्यावर आपल्याला त्रास होत नाही. सो तेव्हा आपण हळूहळू प्रमाणात हळूहळू इंट्रोड्यूस परत करायला चालू करायचं आणि परत त्याचं सेवन हळूहळू करायला काही हरकत नसते. सो हे जे सायकल असतं की ह्याच्यामध्ये त्यांनी ते फॉलो करणं गरजेचं असतं. बरोबर. आणि त्याचबरोबर काळ्या मनुका रोज रात्री भिजत घालायच्या आणि सकाळी उठल्यावर त्या खायच्या. त्याच्याबरोबर अंजीरही चालतं, ड्राय अंजीर जे असतं. तर त्यांनीही अनेक पेशंट्स, म्हणजे माझ्या ओपीडीला आलेल्या अनेक पेशंट्सनी मला स्वतःहून सांगितलंय की मॅडम आम्ही हे फॉलो करतोय आणि आम्हाला नक्की याच्यात फरक पडला, ऍसिडिटीमध्ये खूप सुंदर फरक पडलेला आहे. त्याचबरोबर गुळाचा खडा हा सुद्धा ऍसिडिटी कमी करायला खूप छान हेल्प करत असतो. पण अगदी छोटासा खडा घ्यायचा असतो. जेवणाआधी किंवा सकाळी उठल्यावर आपण त्याचं सेवन करायचं, म्हणजे दिवसभर आपल्याला ऍसिडिटीचा त्रास होणार नाही. कारण की त्याच्यातला जो मधुर रस आहे त्याने आपल्या शरीरात पित्त हे जास्त प्रमाणात वाढणारच नाही आहे. त्याचबरोबर आपण म्हणतो की हे झालं आहारातलं. मऊ भात असतो तो पण घ्यायचा. तूप मीठ कुट भात जो असतो तो सकाळी न्याहारी म्हणून आपण ब्रेकफास्टला घेऊ शकतो. सो त्याचंही सेवन आपण जर ऍसिडिटीचा त्रास वरचेवर होत असेल तर तो घेऊ शकतो. बऱ्याचदा सांगितलं जातं की कोकम सरबत प्या किंवा कोकमचं पाणी प्या. पण अनेक जणांचं मी बघितलेलं आहे की ते प्यायल्यानंतर कदाचित त्यांना त्रास झालेला आहे किंवा पित्त जास्त वाढतं.
असं का होतं? एखाद्याला सूट होत नसतं. जसं मी म्हटलं की एखाद्याला एखाद्या गोष्टीमुळे ॲलर्जी होऊ शकते. सो एखाद्याला कधी कधी ते सूट होत नसतं, तर त्यानेही एखाद्याला त्रास होऊ शकतो. पण त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण म्हणजे मिक्सचर कॉम्बिनेशन योग्य नसेल तर त्रास होईल. बिकॉज त्याच्यात आंबटपणा आहे. सो तो आंबटपणा आहे, त्यामुळे त्याचं प्रमाण हे साखर आणि आंबटपणा ह्याच्यातलं मिक्सचर जे आहे ते कॉम्बिनेशन नीट असणं गरजेचं आहे. जर ते नसेल तयार नीट झालं तर त्याने त्रास होऊ शकतो. पित्तामुळे किंवा ॲसिडिटीमुळे अनेकदा स्किनवरती डाग येतात किंवा लाल लाल स्पॉट असतात, पुरळ येतात किंवा खाज येते अंगाला. असेही लक्षणं बऱ्याचदा दिसून येतात की खूप जास्त प्रमाणात झालं की तो त्रास व्हायला लागतो. बरोबर. मग अशा वेळेस काय करायचं, काय उपाय करायचा? ओके. सो जसं तू आत्ता म्हणाली कोकम, तर हे शीतपित्तासाठी उत्तम असतं की अंगावर जेव्हा जेव्हा पित्त उठतं तेव्हा तेव्हा आपण त्यांना सांगतो की त्याच्यावर तुम्ही कोकम लावलं पाहिजे किंवा कोकम सरबताचं सेवन केलं गेलं पाहिजे. तर ह्याला आयुर्वेदानुसार शीतपित्त म्हणतो. खरं पित्त हे उष्ण आहे, पण ह्याच्यामध्ये कफाची सुद्धा दृष्टी झालेली असते, म्हणून आपल्याला स्किनवर त्रास व्हायला लागलेला असतो. सो ते कफा आणि पित्त ह्याची दृष्टी असल्यामुळे त्याचं जे काही आपल्या शरीरात दिसायला लागतात की गांधी उठायला लागलेल्या असतात पित्ताच्या, आणि त्या खास सुद्धा त्याला इचिंग भरपूर प्रमाणात असतं. सो ह्यासाठी कधी कधी अँटी ॲलर्जिक औषधं घेतली जात असतात, अँटीहिस्टामाइन्स घेतली जात असतात. तात्पुरता लगेच फरक पडतो, पण परत तो त्रास व्हायला लागतो. सो ह्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे, वाढलेलं शरीरातलं पित्त जे आहे ते कमी करणं गरजेचं असतं. सो त्यासाठी आपण योग्य ती ट्रीटमेंट त्यांना पेशंट्सला लिहून देत असतो, कॉम्बिनेशन देत असतो, आणि त्यांच्यामध्ये हा त्रास त्यांना वरचेवर परत झाला नाही पाहिजे. त्यासाठी शरीराला उठणं सुद्धा आपण लावायला देत असतो. कारण का हे आपली जी स्किन आहे, त्याच्या जी पोर्स आहेत, ती एक माध्यम आहे आपल्या शरीरात जी टॉक्झिन साठलेली आहेत ती बाहेर काढण्याची, ज्याच्यामध्ये स्वेट ग्लँड्स आहेत आणि ह्या ग्लँड्सच्या थ्रूच ते बाहेर पडणारे ऑइल ग्लँड्स पण असतात आपल्या इथे. सो त्या ह्याच्यातनं ते सगळं बाहेर पडणं गरजेचं आहे. आता एखाद्याच्या ह्या जर लेअर इथे असेल तर त्या ब्लॉक असतात आणि त्यातनं टॉक्झिन्स बाहेर पडत नसतात आणि त्यांनीही हा त्रास होत असतो. सो त्यासाठी आपण काय म्हणतो की आहारातलंच जे काही इश्यूज आहेत ते क्लिअर करणं गरजेचं असतं. आता आहारातले इश्यूज क्लिअर करायचे, पण कसं होतं की बऱ्याच जणांचं लाईफस्टाईल आजकाल जे आहे, मगाशी तुम्ही म्हणालात तसं की नाईट शिफ्ट असते बऱ्याच जणांची, किंवा जरी ऑफिसला गेले तरी रात्री यायला उशीर होतो, किंवा ऑफिसमध्ये सुद्धा मीटिंग आहे, हे आहे ते आहे, किंवा शूटिंग्स ज्यांचं असतं, जे अशा फील्डमध्ये काम करतात, त्यांना वेळेचं काहीच असं ठराविक ही वेळ आम्ही ह्या वेळेलाच जेवणार असं होत नाही सहसा. बरोबर. आणि हे आजकाल 90% लोकांचं हीच लाईफस्टाईल आता झालेली आहे. अशा सगळ्यांना आम्ही सांगतो की टॉनिक म्हणून तन्वीशता घ्यावं. कारण काय तुम्हाला वेळा पाळता येत नाहीयेत, तुम्ही खाण्याकडे लक्ष देऊ शकत नाही आहात, म्हणजे ॲसिडिटी ही होणारच होणार, त्याला कुठलाही वेगळा मार्ग नाहीये. पण मग आपण काय करू शकतो, काळजी काय घेऊ शकतो, रेग्युलर 2 तन्वीशता सकाळी आणि रात्री घ्यायच्या ॲज अ टॉनिक. ओके. सो हे जरी केलं तरी त्यांना तो फरक पडत असतो आणि वरचेवर ॲसिडिटीचा त्रास हा त्यांना वरचेवर होणार नाही. का तर आपण त्याची ऑलरेडी पित्ताचं जे वाढलेलं प्रमाण आहे ते कमी करण्यासाठी त्याच्यामध्ये जी शतावरी आहे ती हेल्प करत असते. शतावरी आहे, गुळवेल आहे, त्याच्यात अनंत मूळ आहे. सो ह्या गोष्टी सुद्धा त्याला उपयुक्त असतात. त्याचबरोबर जसं आपण म्हटलं की ज्येष्ठमध काम करत असतं, तसंच तन्वी ज्येष्ठामध्ये ज्येष्ठमध आहे, सो तेही ह्यासाठी हेल्प करत असतं. सो पेशंट्सना आम्ही सांगतो की रेग्युलर तुम्ही त्याचं कॉम्बिनेशन घेणं गरजेचं आहे. पण ते पण आम्हाला एकदा ओपीडीला येऊन दाखवणं गरजेचं असतं. त्यांनी पेशंट्सनी आपले जे काही एखादा वैद्य असेल तर त्यालाही त्यांनी दाखवून मगच त्याचं सेवन करणं गरजेचं असतं. डोस कसा आहे हे करणं गरजेचं असतं. सो त्याच्यावर आम्ही त्यांना काय सांगतो की आता तुम्हाला माहिती आहे की आता तुमची वेळ पाळली जात नाही, ॲसिडिटीचा त्रास आपल्याला होणारच आहे हे माहीत आहे, गृहीत धरून ठेवायचं. मग अशा वेळेस त्यांनी आहाराचं जे प्रमाण आहे ते थोडं मॉडरेट लेवलमध्येच घ्यायचं. म्हणजे 70% जेवण आपण घेतलं गेलं पाहिजे. म्हणजे भूक लागली आहे म्हणून 100% तेव्हा जेवायचं नाही, त्याने लगेच त्रास होणार आहे, करपट ढेकरा येणं, अपचन होणं. जसं मिक्सरमध्ये आपण कसं म्हणतो की मिक्सरमध्ये आपण वाटण तयार करताना पहिले जे मिक्सर म्हणजे खोबरं असतं त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालतो आणि वर थोडीशी जागा आपण मोकळी ठेवतो, तेव्हाच ते मिक्सर त्याचं चर्निंग जे आहे ते नीट होतं. नाहीतर ते तसंच्या तसंच राहतं, ते नीट त्याचं बारीक होत नाही, त्याचं पचन होत नाही आणि ते तसंच पडून राहतं. तसंच आपलं अन्न पोटात पडून राहतं. जर आपण 100% जेवलो तर ते अन्न
पोटात तसंच पडून राहणार, त्याचं चर्निंग हे नीट होणार नाही. आणि म्हणून 70% जेवण आपण भूक लागल्यावर जेवायचं, व्यायाम करायचा आहे आपल्याला, आणि शतपावल्या आणि वज्रासनात बसणं, हे जे आपण सांगितलं जायचं ते करणं गरजेचं आहे. त्या म्हणजे जेवण झालं, दुपारचं जेवण झालं की शतपावल्या म्हणजे काय, 100 पावलं चालणं, ती पण अगदी स्लोली, खूप जोरात नाही, आणि वज्रासनात थोडा वेळ बसायचं. त्याचप्रमाणे अन्न हे नेहमी 32 वेळा नीट चावून खाणं गरजेचं आहे, हेही आपण फॉलो करायचं. आजकाल मी पेशंट्स बघते अगदी 5 मिनिटात जेवण झालेलं असतं, 10 मिनिटात जेवण झालेलं असतं. त्यांनी त्याला वेळ घ्यावा, अन्नाचा स्वाद नीट घ्यावा, हळूहळू त्याचं ग्रहण करावं, की त्याने काय होणार आहे की ते पहिलेच बारीक करतायत. अन्न पहिलेच जर एकदम छान बारीक झालेलं असेल तर ते पुढे जाऊन त्याला पचायला खूप सोपं जाणार आहे. पण तुम्ही खूप फास्ट जेवत असाल तर ते अन्न पचन पहिलेच नीट होत नाही, मग त्याने पुढे जाऊन सगळे प्रॉब्लेम्स चेन तयार होत असते. सो आपण पेशंट्सना असं करायला सगळं सांगत असतो. बरोबर. मगाशी ना तुम्ही विरुद्ध आहार असं म्हणालात, त्याच्यामध्ये मिल्कशेक आता जे आपण पितो की दूध आणि फळ असं म्हणतात की हे एकत्र खाऊ नाही. आयुर्वेद सांगतं की हे खाऊ नका एकत्र, पण सरास बाहेर मिल्कशेक मिळतात आणि आपण ते सरास भूक लागली, काही ऑप्शन नाहीये, सरा मिल्कशेक पिऊयात असं होतं. मग त्याच्याने सुद्धा ऍसिडिटी होऊ शकते. विरुद्ध आहार हा आयुर्वेदात पहिलं कारण, म्हणजे आम्ही जो डिसीज बघितलेला आहे आयुर्वेदात त्याचं पहिलं कारण जे होतं ते विरुद्ध आहारच असायचं. म्हणजे आम्ही लक्षात ठेवताना सगळ्या डिसीजेसचं लक्षात ठेवायचं की विरुद्ध आहार पहिलं आन्सर आपल्या पेपरमध्ये लिहायचं. का तर ते काय आहेत, चुकीची कॉम्बिनेशन्स आहेत. जसं दूध आणि फळं एकत्र घ्यायचं नाही आहेत, किंवा दूध आणि गहू ह्याचंही कॉम्बिनेशन नसलं, म्हणजे आणि दूध आणि दूध आणि मीठ, दूध आणि मीठ सुद्धा एकत्र घ्यायचं नसतं. सो तेही आपण एकत्र घ्यायचं नाही आहे. पण आजकाल आपण बघतो की सगळ्यांच्याच घरात ह्याचा वापर सर्रास केला जातो. जसं आपण म्हणतो की सकाळी उठल्यावर चहा पोळी घेणं, हे होतं खाणं, हे सगळं असतं, आणि त्यांनीही हा विरुद्ध आहार आहे. सगळेजण तो सकाळी घेतायत तर हळूहळू त्याने स्किन डिसीजेस व्हायला लागतात. इट वर्क्स लाईक अ स्लो पॉयझन. म्हणजे ते आज खाऊन मला त्रास देणार नाहीये, पुढच्या 20 वर्षानंतर एखाद वेळेस मला ह्याने स्किन डिसीजेस होण्याचे चान्सेस असतात. सो हे लगेच त्याचे त्रास व्हायला लागत नाही, पण हे स्लो पॉयझनिंग सारखं काम करत असतं, म्हणून ते अवॉइड करणं गरजेचं आहे. तसंच तूप आणि मध हे कधीही समप्रमाणात घ्यायचं नसतं. सो ते कधी 1 चमचा तूप तर 2 चमचे मध असंच ते वापरायचं असतं, कधीही इक्वल प्रमाणात ते कधीही वापरायचं नसतं. त्याचप्रमाणे कसं असतं की शीतवीर्य आणि उष्णवीर्य हेही विरुद्ध झालं. म्हणजे आता एखादा कोल्ड्रिंक पण पितोय आणि पिझ्झा पण खातोय, हे विरुद्ध आहार झाला. आणि आजकाल तेच कॉम्बिनेशन मध्ये घेतलं जात असतं. तर तसं न करता एका वेळेस जे वीर्य एकच सेवन करणं गरजेचं असतं. आता एखादा जसं म्हणतो की फॉरेनमध्ये पिझ्झा खाणारे असतात तर त्यांना त्याचा त्रास होत नाही, कारण का त्यांच्या पचनाला ते तिथे उपयुक्त असतं आणि ते तेवढं ते पचन करू शकतील एवढा त्यांचा अग्नी असतो. सो त्यांना त्याचा त्रास होत नाही. पण आपण इथेच तेच अन्न सेवन केलं तर आपल्याला लगेच त्रास होत असतो. म्हणून आपण ज्या रिजनमध्ये राहतो, ज्या वातावरणाचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो आणि आपण त्याप्रमाणेच आपला आहार ठेवणं गरजेचं असतो. आपण अगदी खूप वेगळं करतोय. म्हणजे आपण म्हणाला की असं आम्ही पेशंटना सांगतो, आता तुम्ही तिकडे राहताय ना तर त्यांच्याप्रमाणे थोडं अन्नाचं सेवन तुम्ही करा, त्याला काही प्रॉब्लेम नाही. तेव्हा तुम्ही असंच म्हणू नका की आम्ही आमच्याप्रमाणेच तिथे जाऊन आमचा जो आहार आहे तोच कंटिन्यू ठेवू, तर मे बी त्यांनीही थोड्याफार प्रमाणात तुम्हाला त्रास होऊ शकतो. बरोबर. आता ऍसिडिटी ही ह्या सगळ्या वेगवेगळ्या कारणांनी होते, त्याच्यावरती काय काय करायचं, पण मग ही कधीच जात नाही का? कारण म्हणजे ती कायम आपल्या सोबत राहणार का? नाही, असं नसतं. योग्य वेळेस योग्य ती ट्रीटमेंट घेतल्यावर नक्कीच ऍसिडिटी कमी होते. माझ्याकडे एक पेशंट आलेले, त्यांनी मला सांगितलं, मॅडम मी गेली 6 महिने रोज औषधं घेतोय आणि रोज मला ह्याचा त्रास होत होता आणि मी जेव्हा तुमची ट्रीटमेंट घेतली त्यानंतर मला फक्त 2 दिवसामध्ये बरं वाटलं. माझा जो ऍसिड रिफ्लक्सचा त्रास होत होता तो माझा 2 दिवसात बंद झाला. सो योग्य वेळेस योग्य ती ट्रीटमेंट घेतल्यावर
पेशंटना चांगला तो गुण मिळत असतो. सो पेशंटना हे म्हणजे तेव्हा ते म्हणाले की मॅडम खरंच थँक्यू. म्हटलं माझं नाही आहे हे क्रेडिट, हे जे आहे ते सगळं तन्वी शताचं क्रेडिट आहे. सो त्याच्यासाठी आपण जे कॉम्बिनेशन बनवलेलं आहे तेही तितकंच छान काम करतं आणि त्यामुळे पेशंटना मिळणारा हा गुण असतो. सो हे पेशंटचे असे अनेक अभिप्राय आपल्याकडे आहेत. पेशंट येऊन आपल्याला सांगतात की म्हणजे असे अनेक पेशंट्स आपले आहेत की ज्यांनी ॲसिडिटीसाठी आपल्याकडे येऊन ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि त्यांना खूप सुंदर रिझल्ट मिळालेला आहे. आणि 3 महिने आपण त्यांना औषधं घ्यायला सांगतो आणि 3 महिन्यानंतर आपलीही कुठलीही औषधं त्यांना लागत नाही. अरे वा. म्हणजे त्याच्यानंतर ती म्हणजे क्युअर झालेली असते, त्यांना वरचेवर काही त्रास होत नाही. पण आम्ही त्यांना इन फ्युचर कधी काही लागलं तर तुम्ही परत औषधं घेऊ शकता, त्याला काही प्रॉब्लेम नसतो. पण 3 महिन्यामध्ये आपल्याला तो रिझल्ट दिसणं गरजेचं असतो. बरोबर. पण मग ते सगळं त्यांना फॉलो पण करावं लागत असेल. तुम्ही जे सांगाल ते खाण्यापिण्याच्या सवयी, वेळा आणि ते सगळं एकूण पथ्य पाळणं ही गरजच आहे, त्याला कुठेही आपण नाकारतच नाही. म्हणजे फक्त गोळ्यांवर डिपेंडन्सी ही आपल्याला एक्सपेक्टेडच नाही आहे. त्यांनाही हळूहळू त्यांचा आहार कसला असला पाहिजे, विहार कसा असला पाहिजे आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंट, चिकित्सा हा पार्ट येत असतो. तर तो कसा आहारात आपण कसा त्यांचा कस्टमाइज असणं गरजेचा असतो. प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे, त्यामुळे त्या व्यक्तीप्रमाणे आपण त्यांना तो लिहून देत असतो. जसं फळांमध्ये नक्की फळं कुठली घ्यायची, तर डाळिंब आपण घेऊ शकतो पित्तशमनासाठी. आवळा सुद्धा आपण आवळ्याचं सेवन करू शकतो, एकदम उत्तम आहेत. खरे दोन्ही आंबट आहेत पण पित्तशामक म्हणून त्याचं आयुर्वेदानुसार आपण त्याचं सेवन करू शकतो. सो हे काही त्यांना चेंजेस करणं, जसं कुरमुरे आहेत, साधे कुरमुरे, लाह्या, ह्याचं पाणी जरी प्यायलं तरी खूप पेशंट्समध्ये खूप फरक पडत असतो. सो आम्ही त्यांना 5 वाजताची जी वेळ असते तेव्हा आपण त्यांना सांगतो की तुम्ही लाह्याचं पाणी किंवा हे सकाळी 5 वाजता, संध्याकाळी 5 वाजता हे घेऊ शकतात. त्याच्यानंतर योगा करणं खूप उपयुक्त ठरतं. शीतली आहे, भ्रामरी आहे, असे अनुलोम विलोम आहे, असे योगाचे जे काही प्रकार आहेत, प्राणायामाचे प्रकार आहेत, तेही पेशंट्सनी करणं गरजेचं असतं. सो ह्यानी त्यांना उपयोग होत असतो. त्याच्यानंतर आपण सांगतो पेशंट्सना की पादाभ्यंग करणं गरजेचं असतं. तर का आपल्या शरीरात जी काही वाढलेली उष्णता आहे ती कमी करण्यासाठी हे पादाभ्यंग काम करत असतं. तर तूप घ्यायचं असतं, काशाची वाटी घ्यायची असते आणि रात्री झोपण्याच्या आधी ते पाय घासून काढायचे असतात. सो त्यांनी अनेक पेशंट्समध्ये खूप छान रिझल्ट मिळत असतो. वाढलेली उष्णता, पित्त कमी होण्यासाठी हे पादाभ्यंग काम करत असतं. त्याचबरोबर आम्ही पित्तासाठी आयुर्वेदातलं विरेचन हे काम करत असतं. पंचकर्मापैकी विरेचन हे काम करत असतं की ज्याच्यामध्ये मोशन्स होण्यासाठी औषध दिलं जात असतं आणि त्यानंतर शरीरातला जो काही साठलेला मळ आहे तो बाहेर टाकला जात असतो. सो ह्याने आपलं शरीर डिटॉक्सिफाय होण्यासाठी हेल्प होत असते आणि हे विरेचन आयुर्वेदानुसार केलं जात असतं. सो आपल्या क्लिनिकमध्ये आपण पंचकर्म करत असतो, त्यावेळेस त्यांना योग्य ते कुठलं गरजेचं आहे तेही आपण त्यांना नाडी परीक्षण करून मग ते सुचवलं जात असतं की त्यांनी कुठलं विरेचन घेणं गरजेचं आहे किंवा बस्तिक चिकित्सा असते ती कशी घेणं गरजेची आहे, तर त्यासाठी आपण त्यांना गाईड करत असतो. बरोबर. आता सकाळी तुम्ही सांगितलं की आपण चहा पिण्याच्या आधी तुम्ही काहीतरी खाल्लं पाहिजेत किंवा काळ्या मनुका भिजत घालणं. बरेच जण असं सांगतात की सकाळी तुम्ही एखादं फळ खाल्लं पाहिजे. ओके. तर म्हणजे पपई असेल किंवा आणखीन काही असेल. पण मग सकाळी फळ खाल्ल्यानंतर ऍसिडिटी होईल? कुठलं फ्रूट खातोय त्याच्यावर डिपेंड आहे. ऍसिडिक फ्रूट असेल तर त्याने ऍसिडिटी होऊ शकते. जसं आपण म्हणतो की एखादं फ्रूट ऍसिडिक इन नेचर आहे, सो त्याने आपल्याला त्रास होऊ शकतो. पपई उष्ण आहे, सो पपई उष्ण असल्यामुळे काही जणांना त्रास होतो. खूप अनेक पेशंट्स आहेत की पपई खातच नसतात, खाल्ली की त्रास होतो, अंगावर रॅश उठणं, असंही अनेक पेशंट्समध्ये आपण बघून येतो. सो त्यांना आपण सांगतो की ज्यांना जे फळ म्हणजे जसं सूट होतं तसंच त्यांनी ते खावं. नॉर्मली आयुर्वेदामध्ये संध्याकाळ नंतर कुठलंही फळ खायचं नाही. आपण जेवढं जमेल तेवढं सकाळच्या वेळात किंवा दुपारच्या वेळातच ते खायचं असतं. सो त्याच्यानेही त्यांना फरक पडत असतो. जसं ॲपल आहे, पेर आहे, हे ते घेऊ शकतात. पण बनाना, कस्टर्ड ॲपल हे आपण अवॉइड करायला सांगतो. बरोबर. आणि त्याचे ज्युसेस घेतले तर? ज्युसेस हे नॉर्मली आरोग्यासाठी चांगलेच नसतात, बिकॉज त्याच्यामध्ये शुगर कंटेंट हा जास्त असतो. बरोबर. आणि त्यामुळे डायरेक्ट फ्रूट खाणं हेच योग्य असतं. त्यामुळे त्यांनी फ्रूट कुठलंही सकाळी खाल्लेलं त्याला काहीही त्रास नाही, बिकॉज जी फ्रूट्स आहेत ती अल्कलाईन आहेत,
नेचरमध्ये, त्यामुळे ती जास्त ऍसिडिटी क्रिएट नाही करणार, नाही करत. त्याच्यामुळे ते फायद्याचं अल्कलाईन मध्ये जे येत असतात लिफी व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, हे सगळं अल्कलाईन फूड्स मध्ये येत असतं. सो त्याच्यामुळे ते घ्यायला काही हरकत नसते. पण आता एखाद्याला बदामाची उष्णता होत असेल, बदाम खाऊन एखाद्याला त्रास होत असतो किंवा उष्ण पडत असतात, तर तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही तेव्हा फक्त काळ्या मनुका आणि अंजीर हेच ड्रायफ्रुट्स मध्ये घ्या. पित्त होत असेल मग तेव्हा अक्रोड, बदाम याचं प्रमाण थोडं कमी ठेवायला पाहिजे, असं आपण पेशंट्समध्ये सांगत असतो. करेक्ट. तसं काही भाज्यांनी सुद्धा त्रास होतो पेशंट्सना. हो, म्हणजे ज्या काय म्हणतात वातुळ भाज्या आपण त्यांना म्हणतो की वातुळ बघायला गेलो तर वांग असेल, पावटा, हे त्याच्याचप्रमाणे पदार्थांमध्ये बघायला गेलो तर इडली, डोसा जे फर्मेंटेड आहे हे सगळं वातकर आहे. म्हणजे शरीरात गेल्यावर आपल्या शरीरात वात निर्माण होतं. म्हणजे वांग खाल्लं की दुसऱ्या दिवशी अंग दुखणार हे पेशंट्सना माहीत असतं, म्हणून आम्ही आधीच सांगून ठेवलेलं असतं की ह्याचं सेवन तुम्ही करायचं नाहीये. बरोबर. आता बाहेर जंक फूड खायचं नाही असं आपण म्हणतो, म्हणजे पिझ्झा, बर्गर वगैरे हे तर नाहीच. मग आता ऑप्शन उरतं बाहेर खायला की डोसा, इडली, आणि मग बरेच जण तेच खातात आणि मग त्याच्यामुळे पण ऍसिडिटी होते. त्याच्यामुळे जास्त ऍसिडिटी नाही होणार, त्याच्यामुळे वात वाढत असतो आपल्या शरीरात. फर्मेंटेशन असतं कारण त्याच्यामध्ये. पण ते नॉर्मली कसं असतं की आपण त्याच्यामध्ये सांबार पण असतो त्याच्याबरोबर किंवा खोबरं असतं, सो हे कॉम्बिनेशन मध्ये आपण खात असतो, त्यामुळे त्याने एकदम जास्त प्रमाणात ऍसिडिटी होईल असं दिसून येत नाही. पण मग जर झाली असेल एखाद्याला तर त्याने हे बाहेर खावं की नाही? कारण बऱ्याच असं ऑप्शन नसतं की बाहेर खायला पर्याय नसतो. म्हणजे ज्यांना ऍसिडिटीचा त्रास होतो त्यांनी नॉर्मली बाहेर गेल्यावर ज्या ग्रेव्हीज आहेत त्या थोड्या टाळायला पाहिजे. ओके. सो त्यांनी हे दही भात आहे तो घेऊ शकतात ते, किंवा त्याच्यानंतर आपण म्हणतो की खिचडी आहे ती घेऊ शकतात. त्याबरोबर ते थोडाफार प्रमाणात जी भाजी असते, बिकॉज बाहेर गेल्यावर प्रत्येकात ग्रेव्हीज येते, सो त्या ग्रेव्हीमुळे त्रास होण्याची शक्यता जास्त असते. ती फक्त त्यांनी अवॉइड करणं गरजेचं आहे. पण अगदी आता एकदमच अनअवॉइडेबल असेल तर थोड्याफार प्रमाणात जर खाल्ली असेल तर हॉटेलमध्ये गेल्यावर जेवण झाल्यावर बडीशेप आणि खडीसाखर ही असतेच, तर ती त्याच्यासाठीच असते की तुम्हाला ऍसिडिटी होऊ नये याच्यासाठीच ती दिली जात असते. कारण का बडीशेप सुद्धा आपल्या शरीरातलं पित्त कमी करायला हेल्प करत असते, म्हणून त्याचं सेवन आपण तेव्हा करत असतो. सो म्हणून अगदीच अनअवॉइडेबल असेल तर त्यांना आपण काही जास्त कंट्रोल नाही करू शकत. पण त्याच्यानंतर आल्यावर आपण त्यांना सांगतो की घरी आल्यावर तुम्ही ताक घ्या, जे वाढलेलं पित्त आहे त्याला कमी करा थोडंफार प्रमाणात, आणि हे केल्यावर तर तुम्हाला त्याचा त्रास जास्त होणार नाही. बरेच जणांना रात्री दही भात खातात. तर मग दही भात हे कारण दही उष्ण असतं, ताक थंड असतं, तर मग दही भात खाणं हे कितपत योग्य आहे? कसं आहे, आपल्यामध्ये आपण नैवेद्याचं ताट जेव्हा असतं तेव्हा आपण शास्त्र म्हणून आपण दही भात ठेवतो, तर तो तेवढ्या प्रमाणातच गेला पाहिजे. सो तो वाईट नाहीये, पण त्याचं प्रमाण जास्त नसलं पाहिजे. त्याचं प्रमाण एवढंच का की तो एवढ्याच प्रमाणात आपल्याला पचणारा आहे किंवा त्यांनी आपल्याला कुठलाही त्रास होणारा नसतो आणि पचन पूर्ण होण्यासाठी तो काम करत असतो. ओके. सो त्याच्यासाठी रात्री एखाद्या वेळेस आता कसं असतं की तेच जर आपण साऊथ इंडियन्स बघतो तर त्यांच्यामध्ये हे रेग्युलर कर्ड राईस त्यांच्यामध्ये खाल्ला जात असतो, पण त्यांच्या शरीराला ते साथम्य झालेलं असतं. लहानपणापासून ते खात असतात, आणि त्यामुळे त्यांना ह्याचा बिलकुल त्रास होत नाही. आणि त्यांचं हवामान, जसं मी मगाशी म्हटलं की तुमचं हवामान जिथे राहताय त्याप्रमाणे तुमचं शरीर ऍडजस्ट झालेलं असतं. पण आपल्या रिजनमध्ये महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर त्याचा त्रास होऊ शकतो. सो ते डिपेंडंट अपॉन की तुम्ही कुठे राहता ह्याच्यावर पण ते डिपेंडंट असतं, आणि त्यामुळे त्याप्रमाणे तिकडचा जो सुटेबल आहार आहे आपण तोच खाल्ला गेला पाहिजे, तो पचतो, त्याने आपल्याला त्रास होत नाही. म्हणून साऊथ इंडियन्स मध्ये त्यांना ह्याचा काहीच त्रास होत नाही. पण आपल्याकडे खाल्लं की लगेच त्यांना ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो. नुसतं दही खाल्ल्यावर पण काही जणांना ऍसिडिटीचा त्रास होतो. सो हे का होतं, ते दही उष्ण असल्यामुळे तो त्रास होत असतो. नक्कीच. आयुर्वेद तर खूपच मोठं आहे आणि खूप चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत, आणि ह्या ज्या काही वेगवेगळे टॉपिक्स आपण घेतोय त्याच्यामध्ये आयुर्वेद किती उपयुक्त आहे हेच मॅडमशी बोलताना दरवेळेस कळत असतं, आणि म्हणूनच मी यांच्याकडेच आता ॲसिडिटीची ट्रीटमेंट घेणार आहे. नक्कीच, आणि तुला लगेच बरं पण नक्की वाटेल. हो नक्कीच, कारण आपल्याला अजून भरपूर पॉडकास्ट करायचे तसे वेगवेगळ्या टॉपिक्सना घेऊन. थँक्यू सो मच. आज खूप छान तुम्ही या ॲसिडिटीसारख्या जळजळीत विषयावर इतक्या छान गप्पा मारल्यात, आणि आपल्याला सगळ्यांनाच ते ऐकूनच इतकं बरं वाटलं आहे
की मला असं वाटतं की आता झाली माझी ॲसिडिटी एकदम बरी होणार आहे आता ह्यांचं सगळं फॉलो केल्यानंतर. आणि नक्कीच आपण तन्वीच्या क्लिनिकला भेट देऊयात आणि मॅडमकडनं ट्रीटमेंट घेऊयात, कारण आपल्याला खूप छान छान आणखीन काय काय करायचं आहे, तर त्याच्यासाठी ही जळजळ नको सोबत. आणि पुढच्या वेळेस वेगळा टॉपिक घेऊन भेटूयात. नक्की असाच काही युनिक टॉपिक असेल मला असं वाटतं. नक्कीच. आणि थँक्यू सो मच आमच्याशी इतक्या वेळ छान गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू.